मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर उमेदवार आम्ही देणार नाही, अशी काँग्रेसची भूमिका होती. महाराष्ट्र विधान परिषदेसाठी ही निवडणूक होते आहे. एकूण 9 जागांसाठी निवडणूक होते आहे. त्यातली एक जागा महाविकास आघाडीला मिळू शकते. महाविकास आघाडीसाठी काँग्रेसने अशी अट टाकली होती की उद्धव ठाकरे जर उमेदवार असतील तर आम्ही उमेदवार देणार नाही, निवडणूक बिनविरोध होईल. परंतु आता काँग्रेसने उद्धव ठाकरेंना उमेदवारी दिलेली नाही. काँग्रेस म्हणजे ठाकरे सेनेने अंबादास दानवे यांना उमेदवारी दिली आहे. दानवेंच्या उमेदवारीची घोषणा उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी जाहीर केली. म्हणजे उद्धव ठाकरे उमेदवार नाहीत. उद्धव तशी निवडणूक लढवायला उत्सुक नव्हते. गेल्या वेळेलाही ते मुख्यमंत्री होते म्हणून त्यांना निवडणूक लढवावी लागली. त्यामुळे उद्धव यांनी नाही म्हटलं त्यात आश्चर्य नाही. पण आता त्यांनी जो उमेदवार दिला आहे तो काँग्रेसला अस्वस्थ करणार आहे. त्यामुळे आता काँग्रेसने जर उमेदवार दिला तर निवडणूक होऊ शकते. 29 मतांचा कोटा आवश्यक आहे निवडून येण्यासाठी. त्यामुळे आणि हे या निवडणुकीत गुप्त मतदान आहे, त्यामुळे तोडफोड होईल आणि त्यात काही होऊ शकतं. त्यात भाजपला फायदा होऊ शकतो, कारण अशा गोष्टीत भाजप चलाक आहे. उलट भाजपला अशा गोष्टी हव्याच असतात. त्यामुळे आता महाराष्ट्राचं राजकारण हे प्रचंड चंचल झालेलं आहे. आता आज अंबादास दानवे अर्ज भरतील त्यावेळी काँग्रेसची भूमिका काय असेल? काँग्रेस हे अजिबात सहन करणार नाही. आम्ही फक्त पाठिंबाच द्यायचा का, असं हर्षवर्धन सपकाळ मागेच म्हणाले होते की आमचा पक्ष, आमचा काँग्रेस फक्त पाठिंबा द्यायसाठी आहे का? बारामतीच्या निवडणुकीत शरद पवारांना पाठिंबा द्यावा लागला काँग्रेसला. नंतर बारामती नाही, राज्यसभेच्या निवडणुकीत, नंतर बारामतीच्या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना काँग्रेसला पाठिंबा द्यावा लागला. दोन्ही निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे आता काँग्रेस शांत बसणार नाही. काँग्रेस उमेदवार देऊ शकते. आता निवडून आणण्यापुरतं बलाबल काँग्रेसकडे आहे का, हा वादाचा विषय. ठाकरे सेनेचे 20 आमदार आहेत, काँग्रेसचे 10 आहेत. काँग्रेस म्हणजे शरद पवारांच्या काँग्रेस, आणि 16 काँग्रेसचे आहेत. त्यामुळे गुप्त मतदानामध्ये काय तोडफोड होते याकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष राहणार आहे. 12 मे रोजी मतदान आहे. त्यामुळे आता प्रश्न हा आहे की महाविकास आघाडी मोडली आहे का, मोडणार आहे का? कारण काँग्रेसनं जर वेगळी भूमिका घेतली, म्हणजे घेतल्यासारखंच आहे. ते महाविकास आघाडी आता संपल्यात जमा आहे, कारण त्या तिन्ही पक्षामध्ये एकमत नाही आहे. शरद पवार तब्येतीमुळे शांत आहेत. इकडे उद्धव ठाकरेंना आपल्या मुलाला पुढं करायचं आहे. आणि काँग्रेस मला काय करावं हेच सुचत नाही आहे. त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ यावेळा काही वेगळी भूमिका घेऊ शकतात. त्यामुळे आता
प्रश्न हा आहे की महाविकास आघाडी संपल्यात जमा आहे का? आणि हे दानवे जे आहेत, अंबादास दानवे, हे कोणाचे उमेदवार आहेत? म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या बनण्यानंतर उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवेंना पुढे आणलं, विधान परिषदेत त्यांना विरोधी नेता बनवलं. तर आता दानवेंची ही उमेदवारी जी जाहीर झाली आहे, ती तर दानवे कोणाचे उमेदवार आहेत? म्हणजे कागदावर कागदावर पाहिलं तर ठाकरे सेनेचे उमेदवार आहेत, परंतु दानवे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोयीचे आहेत. एका अर्थाने ते एका अर्थाने अंबादास दानवे हे उद्धव ठाकरेंचे उमेदवार आहेतच, परंतु ऑफ द रेकॉर्ड ते भाजपचे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचे उमेदवार आहेत का, अशी चर्चा आताच सुरू झाली आहे. एक लक्षात घ्या, एकनाथ शिंदे, माजी हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सध्या टोकाची स्पर्धा सुरू आहे. म्हणजे त्यामुळे त्याचा फायदा सध्याच्या वातावरणात दानवे यांना मिळणार आहे. आता समजा दानवे निवडून आले तर दानवे विधान परिषदेत कोणावर हल्ला करतील? ते एकनाथ शिंदेवर हल्ला करतील. ते देवेंद्र फडणवीसवर हल्ला करणार नाहीत. कारण सध्या महायुती जरी असली तरी महायुतीतले समीकरणं कोणी किती नाही म्हटलं तरी बदलली आहेत. फडणवीस आणि शिंदे यांच्यात सुप्त संघर्ष आहे, शीतयुद्ध आहे. दोघंही एकमेकाची कुरबुडी करण्याची संधी सोडत नाहीत. आणि एकनाथ शिंदे जेव्हा बाहेर पडले बंड करून, तेव्हा त्यांच्या जागी एक दानवे यांना उद्धव ठाकरेंनी आणलं होतं. त्यामुळे दानवे हे एका अर्थाने भाजपला म्हणजे देवेंद्र फडणवीसांना हवेच आहेत. कारण दानवेंचा टार्गेट एकनाथ शिंदे असणार आहेत. त्यामुळे हे राजकारण सध्या फार गुंतागुंतीत झालं आहे. यामध्ये आता येत्या 2 दिवसात काय हालचाली होतात ते पाहायचं आपण. या निमित्ताने एक दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे की दानवे, अंबादास दानवे कोणाचे उमेदवार आहे? तुम्हाला काय वाटतं? कॉमेंट करा. नमस्कार.